आजच्या सत्यकथेचं नाव आहे अंधाऱ्या वळणावर. एका छोट्या गावात एक जुने घर उभे होते. त्याच्या आजूबाजूला खूप रान व जंगल होते. काही लोक सांगायचे, या घरात एक भूत आहे, ज्याने अनेक वर्षापासून ते थांबले आहे. या घराची स्वच्छता करत असलेल्या लोकांनाही अनोळखी आवाज ऐकू यायचे आणि ते घर कित्येक वर्षापासून बंद होते. एक दिवस गावातला एक तरुण मुलगा आरव हा हिम्मत करून त्या घराचा शोध घेण्याचा ठरवतो. तो घराच्या बाहेर उभा राहून आत प्रवेश करतो. घरात अंधार आणि गडद हवा भरलेली होती. आरवच्या पायाखालून कधी झाड गडगडत होती तर कधी वाऱ्याचा गारठा त्याच्या कानावर येत होता. इतक्यात आरवला घराच्या एका कोपऱ्यातून एक हलका हसू ऐकू आला. त्याच्या मनात विचार आला, हे कोण आहे? त्यांनी मागे वळून पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. आरव जरा अजून पुढे गेला तेव्हा त्याला एका वेगळीच गोष्ट दिसली. एक पांढऱ्या कापडात झाकलेली आकृती अंधारात दिसली. त्यांनी धाडस करून ती आकृती जवळ आणली, पण जशीच तो जवळ गेला, आकृती अचानक निघून गेली. आरव भांबावला आणि त्याच्या पायाखालून जमिनीवर ठणकून आवाज झाला. मग त्याला दिसलं, एक पुरुषाचे रूप त्याच्या पुढे उभं होतं. त्याचे डोळे चमकत होते आणि तो शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. त्या भुताचा चेहरा त्याच्या ओळखीचा वाटत होता. तो त्याच्या आजोबांचा होता. आजोबांनी त्याला सांगितलेलं होतं की त्याचे आजोबा घरात काही गोष्टींवर बरेच संशय घेत होते आणि त्या संशयामुळे ते मृत्यूला तोंड देऊन त्या घरात अडकले. आरव त्याच्या आजोबांच्या आत्म्याशी शांतपणे संवाद साधतो आणि तो आत्मा त्याला आशीर्वाद देऊन शांतीला जातो. त्यानंतर आरव त्या घराच्या बाहेर जातो आणि त्याच्या मनात एक शांती भरली होती. आरव जरी त्या रात्री घरातून बाहेर आला तरी त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याला अजूनही त्याच्या आजोबांच्या आत्म्याचा चेहरा आणि त्याच्या गप्पा आठवत होत्या. घराच्या आसपास काहीतरी अज्ञात शक्ती असल्याचा त्याला अनुभव झाला होता. तो विचार करत राहिला, आजोबा खरंच शांत झाले का, की अजूनही काहीतरी राहिलं आहे? 1 महिन्यानंतर आरवला तेच घर पुन्हा एकदा चुकून दिसलं. यावेळेस त्याला गडद छायाही दिसली. त्याच्या मनात विचार आला, आता हे संपवायला हवं. त्याने ठरवलं की तो त्या घराचा शोध घेत राहील जोपर्यंत त्याला त्या घरातील गूढता पूर्णपणे समजत नाही. त्या रात्री आरव पुन्हा त्या घरात पोहोचला. रात्रीची शांतता आणि घरातील गडद वातावरण जरा धोकादायक वाटत होते, पण त्याच्या मनात त्याच्याच आजोबांचा आत्मा शांत झाल्याची खात्री होती. तो घराच्या एका बंद दरवाजाकडे जातो, जो नेहमी बंद असायचा, पण आज तो उघडा होता. आरव शंका न करता आत प्रवेश करतो. तो आत जाताच अचानक एक मोठा आवाज होतो. एका लहान मुलाचा किंकाळा असतो, जो मागे त्याच्याकडे पाहत असतो. आरव धाडस करत तो मुलाला जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो मुलगा त्याला म्हणतो, तुम्ही जे केलं ते पुरेसं नाही. अजून एक आत्मा आहे जो मुक्त होणं अनिवार्य आहे. आरवला समजतं की त्याला
त्याच्या आजोबांच्या आत्म्याच्या मागे दुसरा आत्मा आहे, जो त्या घरात अडकलेला आहे. ते भूत अजूनही त्या घरात आहे आणि त्याला मुक्त करायची आवश्यकता आहे. तो त्या मुलाच्या मागे चालत जातो आणि एक गडद मागील दार उघडतो. तिथे तो पाहतो की त्या घराच्या गडद कोपऱ्यात एक अजून भूत दिसतं. त्याचे रूप भयानक असते. ते भूत आरवला सांगतं, तुम्ही अजूनही काय करू इच्छिता? मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की इथे माझं रहिवास आहे, पण तुम्ही अजूनही ते नाकारता. आरवने हिंमत न हारता त्या भूताला एकटं स्वीकारले आणि शांतपणे त्याला सांगितलं, तुम्ही एक वेळ शांत झाला आहात, आता शांत व्हा. चला आपल्या पापांची शांती मिळावा. ते भूत शांतीने निघून जाते. आरव त्या घरातील भूतांच्या अडचणींना संपवतो आणि त्या घरात एक नवीन सुरुवात होते. आता त्या घरातील वळणावर अंधार नाही, फक्त शांती आहे. मित्रांनो, आमची ही सत्यकथा कशी आवडली कमेंटद्वारे